शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड ताईंना आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर माझी सकाळ झालेली आहे. शॉपचं क्लीनिंग होत असतानाच एक काकू आल्या. ह्या काकूंचं नाव आहे मीनाक्षी अय्यर. खूप वर्षापासूनच्या आपल्या सुरुवातीपासूनच्या क्लायंट आहेत म्हटलात तरीही चालेल. गेले 12 वर्ष. तर क्लीनिंग झालं होतं आणि देवपूजा करायची होती. तोपर्यंत त्या ब्लाऊज घ्यायला आल्या होत्या. त्यांना मीच कॉल करून बोललं होतं. कारण झालेले ब्लाउज किंवा झालेल्या ऑर्डर ज्या रेडी झालेल्या आहेत ते देणं. त्यासाठी सगळ्यांना मी कॉल करते, वेळ असेल तर नक्कीच. आणि देवपूजा वगैरे झाली तर थोडा वेळ थांबल्या होत्या आणि नंतर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे शॉपवरच्या रुटीनला. घरचं रुटीन उरकून यावंच लागतं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला काहीही ॲडजस्टमेंट करता येत नाही. सो शॉपचं रुटीन चालू झालेलं आहे. सगळ्यात अगोदर क्लायंट आलेला आहे ह्या काकू आणि छान आहे त्या स्वभावाने काकू. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज माझी बोवणी होणार आहे. तर त्यांचे काही साडी ब्लाउजेस वगैरे होते. निवांत काम असतं त्यांचं, अजिबात घाई-गडबड नसते. तर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशीची म्हणजे हरतालिकेच्या दिवशीची ही धावपळ आहे. माझाही उपवास होता. उपवास सांभाळता-सांभाळता शॉपवरचं काम मला सांभाळणं गरजेचं होतं. कारण दुसऱ्या दिवशी सण असल्यामुळे मला सुद्धा शॉप बंद ठेवायला लागणार होतं. सो आदल्या दिवशी सगळ्यांना नकळतपणे या गोष्टी मला हँडओव्हर करणं भाग होतं. कॅमेरा चालू होता. एक दादा आले समोर आणि त्यांच्या लक्षात जेव्हा आलं, की काहीतरी चालू आहे, काहीतरी शूट होतंय, तेव्हा ते पुन्हा शेजारी गेले. कारण साईडच्या शॉपमध्ये काहीतरी खरेदी करायला आले होते आणि त्यांचा बाऊल माझ्याकडे ठेवला होता त्यांनी बास्केट. सो त्यामुळे ते त्या बास्केटमध्ये फ्लॉवर वगैरे होते बाप्पांसाठीच्या सजावटीचे ते घ्यायला आले होते. नवीन गोष्ट पाहिली, की कुतूहल सगळ्यांनाच असतं. तसं त्या काकूंनाही होतं आणि ते जे शेजारचे काका आले होते त्यांनाही होतं. ते बाजूला होऊन पाहत होते, की नेमका विषय काय चालू आहे. तर या मीनाक्षी काकूंच्या हस्ते माझा बोहणी झाली होती. शॉपचं ओपनिंग झालं होतं त्यांच्या हस्ते. त्या म्हणत होत्या, "मला तुझी आज छान कमाई होऊ दे. छान तुला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. त्यात आरोग्य छान तुझं राहू दे." छान त्यांनी आशीर्वाद दिला. गप्पा छान आमच्या चालू होत्या आणि या गप्पांमध्ये त्यांची ऑर्डर मी क्लिअर केली. त्यांची साडी होती कॉटनची, खूप सुंदर होती आणि वेल्वेटचा ब्लाउज त्यांनी आपल्याकडंच घेऊन शिवला होता. तर त्यांना त्यांची ऑर्डर दिल्यानंतर पुन्हा मला आजचं काय-काय काम आहे ते एकदा चेक करायचं होतं. कारण आज सणाचा आदला दिवस असल्यामुळे सगळ्यांचीच घाई होती. सगळ्याच कामांची धावपळ होणार होती. खूप गोंधळ उडणार होता. कारागीरसुद्धा अजून आल्या नव्हत्या. त्यांनाही वेळ होणार होता. कारण त्यांच्याही घरी गणपती बसतात. त्यावेळेला त्यांनासुद्धा घरचं करणं, तयारी करणं, ते स्वच्छता वगैरे करणं गरजेचं असतं. सो मलाच आज अर्धा दिवस तरी हा मोर्चा सांभाळायचा होता शॉपचा. तर एकदा सॉर्ट आउट करत होते, की कोणाकोणाच्या काय-काय ऑर्डर द्यायच्या आहेत. जी मी पॅरोट ग्रीन कलरची साडी काढली होती पैठणी, ती मला शिवायची आहे, पण ती आज द्यायची नाही. त्या साडीची तुम्हाला गंमत सांगते. आपले एक क्लायंट आहेत, तर त्यांची बहीण आली होती झारखंडवरून आणि त्यांना महाराष्ट्रीयन साडी शिवायची होती. सो अर्जंट बेसिसवरती मला ती काल साडी आली होती पॅरोट ग्रीनची पैठणी आणि त्यांना आपल्या इथून महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पैठणी साडी तीही नऊवार अगदी महाराष्ट्रीयन पोशाख म्हणून आठवण म्हणून न्यायची होती. तर त्यांनी रिक्वेस्ट केली, की "मला ही साडी शिवून द्या प्लीज भाभी, की आम्हाला हवंच आहे." तर त्यांची ऑर्डर मी घेतली होती. माझी तारांबळ ओढणार होती तितकंच ठरलेलं होतं नेहमीसारखंच. त्यानंतर आजही अजून एक साडी आहे ती मला शिवायची आहे. बॉटल ग्रीन आणि रेड कलरची साडी आहे. ही सुद्धा अर्जंट आली होती. त्यांनी आज गणपतीच्या पथकामध्ये किंवा गणपतीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यांच्या बिल्डिंगमध्ये कार्यक्रम होते. सो त्यांना ती साडी शिवून हवी होती. त्यांनी सुद्धा खूप रिक्वेस्ट केली तेव्हा ती मी साडी घेतलेली. कारण ऐन वेळेला 2 दिवस अगोदर ऑर्डर घेतल्या की खूप गोंधळ उडतात. अगोदरच्या ऑर्डर ठरलेल्या असतात, अगोदर ऑर्डर घेतलेल्या असतात आणि त्या कंप्लीट करता लाईट वगैरे प्रॉब्लेम करते किंवा कारागीर असतात, नसतात. अशा वेळेला एकटीची धावपळ होते आणि ऑर्डर जर पूर्ण झाली नाही, तर समोरचं क्लायंट आहे ते नाराज होऊ नये त्यासाठी सुद्धा तितकीच काळजी घ्यावी लागते. त्या प्रत्येकाचं मन हे आहे ते जपावं लागतं. सो सगळी तारांबळा मला तारेवरची कसरत करावी लागते. तुम्हाला तर नेहमीच माहीत आहे, की शॉपचं रुटीन तुमचंही असेल शॉप तर तुम्हाला सणावाराचं रुटीन किंवा सणासुदीचे दिवस असतील, की घाई गोंधळ कसा होतो, गडबड कशी होते, ह्याचा अनुभव नक्कीच असेल. आता एक चेक्सचं ब्लाउज होतं. साऊथ सिल्कची साडी होती. आपल्या एक डॉक्टर मॅडम आहेत त्या गायनॅक आहेत. त्यांची ही साडी होती आणि त्यांना प्रत्येक वेळेला सण आला, की माझी आठवण होते. अगोदर अजिबात होत नाही आणि ते नेहमीचे क्लायंट असल्यामुळे बरेच वर्ष शॉप आपलं एकाच ठिकाणी असल्यामुळे आता क्लायंटसुद्धा फिक्स झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याला नाही म्हणता येतच नाही. नाही म्हणायचा चान्स नसतो. अस्तर वगैरे काढणं चालू होतं. तोपर्यंत आल्या आमच्या उषा मॅडम. खूप दिवसांनी आली होती. बऱ्याच दिवस तिलाही भेटले नव्हते कारण तिची तब्येत थोडीशी बरी नाही आहे. सो तिने थोडंसं काम बंद केलेलं आहे थोडे दिवस. आज मार्केटला आली होती. तिच्याही घरी नवसाचा गणपती असतो. सो काहीतरी सामान खरेदी करायला आली होती बाप्पासाठी. त्यावेळेला म्हटली मला भेटून जाते. तिचाही उपवास होता. उन्हातून आली होती. घामाघूम झाली होती. थोडा वेळ रिलॅक्स केलं. थोडा वेळ गप्पा मारल्या बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे.
आणि माझं काम चालूच होतं बघा. गप्पा चालू आहे तरीसुद्धा हातामध्ये काम मात्र चालूच आहे. कारण काम आपलं बंद राहिलं, की आपला टाईम तितका पुढे जातो आणि हातातनं काम आपल्याला ते निसटतं. तो तिच्याशी गप्पा मारता माझं कटिंग चालू होतं. थोडंसं प्रेस लावली होती. प्रेस गरम होता सुद्धा वेळ मिळतो आपल्याला. तेवढ्या वेळात मी दुसऱ्या साडीचं जे लागणारं अस्तर होतं, ते काढलं होतं. कारण अजिबात शॉपवरती गेल्यानंतर वेळ घालवून किंवा वेळ दवडून उपयोग नसतो. टाईमामध्ये काम पूर्ण करायचं असेल, तर तितकी धावपळ करणं गरजेचं असतं. आता ब्लाऊजचं पहिलं कटिंग करून घेते. ब्लाऊजचं कटिंग करताच मला तिच्याशी गप्पा माराव्या लागत होत्या. ती पण छान आपल्या काय चाललंय, काय नाही, तिची इच्छा झाली मला भेटायची. खूप दिवस भेटले नसल्यामुळे. मलाही तिची 2 दिवसापूर्वी आठवण आली होती, पण कामाच्या घाईमधून तिला कॉल करणं राहिलं. छान मेहंदी काढलेली मॅडमनी दाखवत होती आपल्याला. "दीदी देखो मैंने मेहंदी निकाली है" करके. तर तिच्याशी जे गप्पा मारता ब्लाऊजचं कटिंग करत होते. मध्येच तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी आठवत होत्या. म्हटलं चला आता आराम करा आणि दसऱ्यामध्ये आपल्याला दिवाळी दसऱ्यामध्ये कामं येणार आहेत अजून भरपूर. सीझन चालू झालेला आहे, सो वर्कलोड वाढणार आहे. तिला थोडीशी पॉझिटिव्ह बोलून तिच्याशी रेडी केली तिला कामं करण्यासाठी पुन्हा दसरा दिवाळीमध्ये. ती थोडीशी चेंज करायला गेली. तिची साडी इकडे-तिकडे काहीतरी हलली होती. माझं कटिंग मात्र इकडे चालूच होतं. तिच्या गप्पा मागून सुद्धा मला ऐकू येत होत्या. जे तिला बोलायचं आहे ती बोलत होती. अशा पद्धतीने माझं ब्लाऊज कटिंग चालू होतं. 4 टक्स ब्लाऊज आहे, बोट नेक आहे आणि स्लीव्हजला ह्याच्या डिझाइन आहे. प्युअर सिल्क साडी आहे. साडीचा कलर खूप सुंदर आहे. ऑल ओव्हर याच पद्धतीची चेक्सची साडी होती आणि याचे काठ म्हणाल तर ते सुद्धा खूप सुंदर आहेत. त्यानंतर अधूनमधून लोकं पास होत होते कारण गणपती बाप्पाचे डेकोरेशनचे ज्या गोष्टी आहेत, जे साहित्य आहे ते माझ्या शेजारच्या शॉपमध्ये मिळतं. त्यांच्याकडेही गर्दी होती. सारखं येणं-जाणं लोकांचं चालूच होतं. सो माझं ब्लाऊज इथे कटिंग होते. उषाराणी चालली होती. आता तिला गणपती दाखवायचा होता मला. दीदी हमने ये वाले गणपती बाप्पा बुक किए है म्हणून. तर म्हटलं चला तिच्या इच्छेसाठी तिचे फोटो पाहूया, बाप्पांचे फोटो पाहूया. बाप्पांच्या आगमनाच्या अगोदर आपल्याला दर्शन होते बाप्पांचं. हे खूप मोठं सौभाग्य आहे माझं. म्हटलं चला. फोटो पाहिला, सुंदर मूर्ती होती. तिने सांगितलं कुठे बुकिंग केली, काय बुकिंग केली, कशी बुकिंग केली. तिच्याशी गप्पा झाल्यानंतर ती निघून जायला लागली. माझं मात्र काम चालूच होतं. जसं की तुम्हाला माहिती आहे एकदा हातामध्ये काम आलं की ते कंप्लीट केल्याशिवाय पर्याय नसतो. कारण काउंटरला क्लायंट नाही तोपर्यंत आपल्याला कटिंग जे आहे ते पटकन उरकून घ्यावं लागतं आणि दिवसभर हे काम मला नित्यनियमानं कंटिन्यू करायचं होतं. संध्याकाळी खूप साऱ्या ऑर्डर रेडी करून द्यायच्या होत्या. सो त्यासाठी मला स्टॉप घेऊन अजिबात चालणार नव्हतं. ब्लाऊज कटिंग झालं. त्यानंतर ब्लाऊजचे काही बारीक-सारीक गोष्टी होत्या त्या केल्या. मेन अस्तर कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिक जे आहे ते कटिंग करायला घेतलं. तुम्ही पाहू शकता वाईन कलरची साडी आहे. खूप सुंदर असे त्याला काठ आहेत आणि प्युअर सिल्कमध्ये कपडा आहे. तर त्याचे काठ आहे ते दोन्हीही मला कट करून घ्यायचे होते. कारण कमरेला प्लस स्लीव्हजला त्याला आता नवीन एक डिझाइन आली त्यांनी. ती सांगितलेली आहे. ती कशी करायची आहे किंवा कसा त्याचा फोटो आहे तुम्हाला नक्कीच दाखवेल मी तयार झाल्यानंतर. तर आता मेन अस्तर आहे, मेन फॅब्रिक आहे. एकावरती एक ठेवून कटिंग करून घेते म्हणजे ह्याचं सुद्धा काम लवकरच होईल. यामागे अजून ब्लाउजं खूप सारी कटिंग केली होती. कालच्या दिवसामध्ये ती जोडून ठेवली होती भावनानी. ती सुद्धा मला आज शिवायचे होते. कारण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ब्लाऊजचं काम होतं असं नाही. पुन्हा त्याचं फिनिशिंग असतं सो त्यालासुद्धा तितकाच वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो ब्लाऊजची कामं मी अगोदर उरकून घेते. कारण नऊवारी साडी आहे, ड्रेस आहे, सलवार आहे. कारण साडी शिवली की त्याला काही हेमिंगचं वगैरे काम नसतं फिनिशिंगचं. सलवार शिवली तर त्यालासुद्धा नसतं. ड्रेस शिवला तर हातशिलाई असते गळ्याला. पण ती 5 मिनिटाचं काम असल्यामुळे पटकन उरकणारं काम असतं. सो सलवार, ड्रेस किंवा साडी असेल ती मी मागे ठेवणार आहे आणि सगळ्यात अगोदर ब्लाउजांचं जे काम आहे ते उरकून घेणार आहे. आता या ब्लाउजांना पफ वाले स्लीव्हज होते वेगळ्या पद्धतीचे. तर थोडासा कपडा मला ते ॲडजस्ट करायला लागत होता. तो सुद्धा इथे कटिंग करून घेतलं. पुढे याला बॉर्डर अजून अटॅच होणार आहे. आणि ब्लाउजांची कामं करून घेतली की हात शिलाईला हुक करायला ब्लाउज रेडी होतात. कारण त्यालासुद्धा अर्धा पाऊण तास लागतो ज्या कोणी करतील त्यांना. त्याच्यामुळे लाईट गेली, हे झालं, ते झालं, अशा बऱ्याच गोष्टी, बरेच प्रॉब्लेम समोर येणार आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये म्हणाल तर अगदी 5:45 ते 7:45 अशी 3 तास लाईट गेली होती आणि तेवढा वेळ आमचं काम ठप्प झालं होतं. कारण कटिंग सगळं करून झालं होतं, जोडून झालं होतं. काम बाकी होतं ते शिवायचं आणि त्याला फिनिशिंग द्यायचं ब्लाउजांचं काम. सो ते सुद्धा काम मला आज आहे, ते लोड होणार आहे. कालचं काम मला आजवरती सुद्धा पडलेलं आहे. तर कालची काही ब्लाऊज आहे 2-4 ती सुद्धा मला शिवून घ्यायची आहेत. भावना येईपर्यंत मला हे कटिंग संपवायचं आहे. कारण आजमध्ये मला 2 साड्या कटिंग करायच्या आहेत. त्यातली एक मरून साडी मी तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवली, जी काल कटिंग करून ठेवली होती लाईट गेल्यानंतर. आणि ही जी ग्रीन साडी आहे, रेड आणि ग्रीन ती मला आज कटिंग करायची होती. आणि ही साडी आणि मरून साडी आजच जाणार होते
7 तारखेला बाप्पा येणार होते, तर हा 6 तारखेचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे. आदल्या दिवशीची धावपळ आहे शॉपवरची, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आजच्या सगळ्या ऑर्डर आहेत त्या कंप्लीट होणं खूप गरजेचं असतं. अस्तर कटिंग करून झालं होतं साडीचं, लागलीच नाडी आहे ती कटिंग करत होती. साडीला लागणारे तुम्ही ते रेडीमेड नाडीसुद्धा साडीला वापरू शकता. कमरेला बांधण्याची नॉट असते ती किंवा अशी कपड्याची शिवूनसुद्धा वापरू शकता. तर साडी खूप सुंदर आहे. माझ्या शेजारी जे शॉप आहे, त्यांच्यातूनच घेतली होती ही साडी आणि ब्रॉकेड सिल्कमध्ये साडी असल्यामुळे कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे आणि फिरता कलर आहे बॉटल ग्रीनमध्येच, त्यामुळे शाईन खूप सुंदर आहे. साडीला घातल्यानंतर लूकसुद्धा तसाच येणार आहे. तर त्यांना हवी होती ब्राह्मणी साडी, ती आपल्या इथे कटिंग करायची चालू होती. साडी कटिंग करून झाल्यानंतर पुन्हा बाकीची कामं होतीच, कारण ब्लाउज अजून 2-3 कटिंग करायची होती. एक ड्रेससुद्धा कटिंग करायचा होता. त्यांनासुद्धा उद्या गावी जायचं आहे किंवा आज लेट नाईट गावी जायचं आहे. आय थिंक उद्या नाही. त्यांचा कॉल आला होता, की मला 6:00-6:30 पर्यंत ड्रेस द्या. मला 7:00ची गाडी आहे. बाकीचं सगळं मी उरकते आणि इथून जाताच मी हा ड्रेस आहे तो कलेक्ट करते. सो अशी सगळी कामं हाती घेतली होती आणि तुम्ही म्हणाल, की इतक्या अर्जंटचं ताई काय घेताय? कारण पर्याय नसतो. सणासुदीला सगळ्यांनाच गरजेचं असतं. 2 दिवस माझीसुद्धा तब्येत बिघडली होती, त्यामुळे माझीही ती कामं लांबणीवरती पडली होती. तर ते सगळं सांभाळता आज 2 उपवास माझे एकत्र घडलेले आहेत. हरतालिका आणि शुक्रवार वैभवलक्ष्मीचा मी करते ते. दोन्हीही उपवास माझे आज मला घडलेले आहेत. आज आहे शुक्रवार आणि हरतालिका. असे 2 योग आज आलेले आहेत माझ्यासोबत उपवासाच्या बाबतीमध्ये. आज मला निवांत वेळ मिळालेला आहे कटिंगला, कारण साडी कटिंग करताना काउंटरला कोणी क्लायंट आले, तर थोडंसं आपलं लक्षसुद्धा वेधलं जातं दुसऱ्या गोष्टीकडे. इकडे आपल्याला साडी कटिंग करताना पूर्ण लक्ष देऊन साडी कटिंग करावी लागते, कारण साडी इतकी महत्त्वाची असते कटिंगला. तुम्ही जर नऊवारी साडी शिवत असाल, तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल. कारण साडी आपण जेव्हा कटिंग करतो, तेव्हा खूप मोठी रिस्क असते. एकदा जर कैचीने साडी कट झाली, तर पुन्हा आपल्याला चुकीच्या पद्धतीने जर साडी कट झाली, तर पुन्हा आपल्याला अजिबात ॲडजस्ट करता येत नाही. आणि या साडीवरती आता जी मी कटिंग करते ह्याच्यावरती ऑल ओव्हर सेम डिझाइन आहे. त्याच्यामुळे इकडे-तिकडे उलटं-सुलटं याचं काही नाही. डिझाइन सरळ गेली पाहिजे किंवा उलटी गेली पाहिजे. पण जेव्हा साडीला कोयरी किंवा असे पॅच वगैरे असतात, त्यावेळेला मात्र आपल्याला ती डिझाइन ॲडजस्ट करून ती डिझाइन उभीच आली पाहिजे किंवा ती डिझाइन खालून वर जावी लागते. वरून खाली गेली तर ती उलटी दिसते आणि साडीचा पूर्ण लूक चेंज होऊ शकतो. यासाठी साडी कटिंग करताना नेहमीच आपल्याला एकांत आणि निवांतपणा लागतो. कारण लक्ष पूर्ण आपल्या ह्या कटिंगवरती असतं. आता ही साडी माझी कटिंग करून झालेली आहे. वेगवेगळे पार्ट आहेत ते वेगवेगळे घडी करून ठेवते म्हणजे शिवणकाम करताना किंवा स्टिचिंग करताना साडी मला सुद्धा खूप सोपं जाईल, गडबड होणार नाही. ज्या काही कॅरी बॅग्स आहेत त्या साईडला ठेवून देते, कारण त्या क्लायंटच्या कॅरी बॅग्स मला पुन्हा त्यांचे रेडी झालेले ऑर्डर्स घालून द्यावे लागतात. आता कटिंग बराच वेळ झालं, ब्लाउज वगैरे कटिंग करून, साडी कटिंग करून झाल्यानंतर मी सुद्धा थोडंसं ब्रेक घेतला पाणी पियायचा. कारण एक तर कामामध्ये असल्यानंतर पाणी वगैरे प्यायचं लक्षात राहत नाही. सो कटिंग झाल्यानंतर आवर्जून मी आठवणीने 1-2 घोट पाणी पिते आणि पुन्हा मग स्टिचिंगच्या तयारीला लागते. आता स्टिचिंग करताना इथे काय-काय करायचं आहे, शिलाई त्याच्याबद्दलचे धागे वगैरे पहिल्यांदा आपल्याला नोटीस करायचे आहेत. कुठे कोणता धागा आहे तो काढून घ्यायचा आहे. बॉबिन म्हणा, रील म्हणा किंवा लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हातासरशी ठेवायच्या आहेत. याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, की आपण शिलाई काम करताना कोणत्या गोष्टींची तयारी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी कशा ॲडजस्ट ठेवायला लागतील किंवा कशा पद्धतीने ॲडजस्ट कराव्या लागतील, जेणेकरून तुमचं शिलाई काम आहे किंवा तुमचं स्टिचिंग आहे ते इन्क्रीज होईल, कमी वेळामध्ये जास्त काम होईल. ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहेत. सो तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर होम पेजला व्हिजिट द्या आणि आपले छान-छान व्हिडिओ जे आहेत माहितीपूर्वक तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. ते तुम्हाला पाहायला मिळतील किंवा नवीन तुम्ही असाल आपल्या चॅनलवरती, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आहे ती ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपल्याला येणारे नवीन व्हिडिओ आहेत अपलोड झाले, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडत जाईल आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे व्हिडिओ आपले पाहत जाल. आता तुम्ही म्हणाल रेड धागा तुम्ही का घातला ताई? तुम्हाला दिसत असेल तर रेड धागा लावलेला आहे मशीनला आणि ग्रीन कलरचं अस्तर आहे. त्याचंही तुम्हाला मी सांगते, की रेड धागा वापरण्याचं कारण काय आहे. साडीच्या पूर्ण मध्ये आहे तो बॉटल ग्रीन कलर आहे. अस्तरसुद्धा आपण ग्रीन कलरचंच घेतलेलं आहे. पण साडीचे काठ आहेत ते रेड आहेत आणि बऱ्याचदा आपल्याला रेड कलरच्या काठावरती स्टिप जास्त मारणं असतं. त्यामुळे मी ते रेड कलर वापरलेला आहे आणि ग्रीन कलर आहे तो फिरता आहे. त्याच्यामुळे सुद्धा एक रेडिश कलरचा शेड आहे. त्यामुळे जास्त करून रेड कलर त्याच्यावरती मॅच होत होता म्हणून मी साडीला रेड कलर घेतलेला आहे. आता साडीचं अस्तर आहे ते शिवून घेतलेलं आहे आणि अस्तर शिवल्यानंतर आपली जी ब्राह्मणी साडी आहे, ती आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आपला जो मधला किस्तकचा भाग आहे त्याच्यावरती हा मी एक पाय रेडी करत आहे साडीचा. म्हणजे आपल्याला एक-एक पाय रेडी करत-करत आपल्याला ही साडी रेडी करायची आहे.
तर प्रॉपर त्याच्या प्लेट्स वगैरे अशा पद्धतीने घालायच्या आहेत. या साडीची बॉर्डर व्यवस्थित असल्यामुळे प्लेट्ससुद्धा तेवढ्या रुंदीचे छान येत आहेत आणि साडीसुद्धा शिवायला जास्त जड जात नाही. कारण ब्रॉकेट सिल्कमध्ये साडी छान हे होतीये, हातातून आपल्याला फ्लो होते किंवा स्टिचिंगला इझी जातीये. सो याच्या प्लेट्स व्यवस्थित सगळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्या सेट करायच्या आहेत. तुम्ही हवं तर काउंटरला येऊन सुद्धा याच्या प्लेट्स घालू शकता. तुम्हाला जर मशीनवरती शिवता-शिवता याच्या प्लेट्स घालणं अवघड जात असेल तर किंवा बिगिनर्स असाल तर तुम्ही हे सगळं काम काउंटरला करत जा. आता साडीचा फायनल लूक देणं चालू आहे. साडीचा जो कमरेचा भाग आहे, तिथे आपल्याला नेफा जोडायचा आहे आणि नाडी त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची आहे. तर हा नेफ्याचा भाग लावणं चालू आहे. नेफ्याचा भाग लावताना सुद्धा जास्त खेचाखेची न करता अगदी अलगदपणे नेफा लावायचा आहे साडीचा. म्हणजे साडीच्या नेफ्याला क्रॉस येत नाही किंवा तो तिरकस न लागता चुन्यासुद्धा येत नाहीत. अगदी व्यवस्थित आपला सुपिरियर पद्धतीने हा साडीचा नेफा लावून होतो. आता नेफा लावून झाल्यानंतर तुम्हाला या साडीचा फायनल लूक मी दाखवणारच आहे. आणि हो, या दिवसाचं रुटीन खूप मोठं होतं, शेड्यूल खूप होता. बिझी शेड्यूल असल्यामुळे याचा व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला होता. सो मी हे व्हिडिओज 2 पार्टमध्ये डिव्हाईड करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा गणपतीच्या आदल्या दिवसाचा धावपळीचा रुटीन व्हिडिओ आहे. गडबड जी आहे शॉपवरती जो वर्कलोड आहे त्याचा. हा पार्ट 1 असा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि याचसोबत कंटिन्यू राहा दुसऱ्या व्हिडिओसाठी. तो लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे पार्ट 2 मध्ये. तर या पद्धतीने आपली ही जी ब्राह्मणी साडी आहे ती फायनली रेडी झालेली आहे, शिवून तयार झालेली आहे. त्याचा फायनल लूक तुम्हाला मी दाखवते, की कशा पद्धतीची साडी दिसत आहे, कशा पद्धतीचे त्याचे काठ दिसत आहेत किंवा साडीचा ओव्हरऑल लूक जो आहे तो तुम्हाला मी सांगते सो आजच्या दिवसाची पहिली ऑर्डर आपली रेडी झालेली आहे. सर्वात अगोदर हे क्लायंट साडी घ्यायला येणार आहे. तर त्यांची ऑर्डर इथं रेडी करून ठेवलेली आहे. पार्ट 2 साठी कंटिन्यू राहा. आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.